कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय टीचर मॅडम तुम्ही तू आता तरी मान्य कर ना प्लीज की हे सगळं तू मुद्दाम करतोय। मी मान्य करते की शिक्षणाचा काहीच उपयोग होत नाही, तुझं डोकं माझ्यापेक्षा जास्त चालतं, मला कळलंय आता। पण तुला मदत कोण करणार? मला आहेत ना आमच्या बुवा। खरं नाही म्हणजे खरंच आहे, मी एकदम खरं आहे, दिसत नाही का तुम्हाला? जीव जाईल ना माझा। अरे जीव कसा जाईल? तू तर जेल मध्ये आहेस ना? जेल मध्ये आहेस ना तू? जीव कसा जाईल तुझा? जीव कसा जाईल मला बघू दे ना। तुम्ही एकदम असं येड्यासारखं करावं, बिथरल्यासारखं करावं, यासाठी मी लय 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 कुटाने केले। कारण माझं मेन हेतूच तो आता। अक्षरा, हा काय प्रकार आहे सगळा? तुम्हाला बरबाद करायचा प्लॅन होता माझा, पण माझा प्लॅन माझ्यावरच उलटला। डॉक्टर, आता काय? आता काय? आता सगळं संपलं, सगळं कल्याण झालं। आता माझं लायसन्स जाणार, प्रॅक्टिस बंद होणार। आता इथं उभं राहणं देखील धोक्याचं आहे। चला लवकर। तो बजा दवाखान्यात आलता। हा काय प्रकार आहे अक्षरा? हा जेलमध्ये होता ना? बजाला तर आता मी जित्ता सोडत नसतो। बाहेर कसं काय आला तो? यांनी काढलं त्याला जेल बाहेर, यांनी। काय? हो, यांनी बजरंगला मुद्दाम जेल बाहेर काढलं। मुद्दाम मला भुवनेश्वरीचं रूप दाखवलं, म्हणजे त्यांना माहित होतं की हे मी लगेच घरी येऊन सांगणार, कुणी माझ्यावर विश्वास ठेवणार नाही आणि मग मी वेडी ठरणार। आणि ह्यांनीच बजरंगला मुद्दाम हॉस्पिटलमध्ये पाठवलं, जेणेकरून माझ्या डोक्यावर परिणाम झाला हे त्या सिद्ध करू शकतील। सतत खेळ करत असतात ह्या, पण फक्त ह्यांचं एकच चुकलं। काय? जसं ह्यांना डोकं आहे तसं इतरांनाही डोकं आहे, आणि त्याचा त्यांना वापर करता येतो ह्याचा विसर पडलाय त्यांना। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।